फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुम्हाला नवीन पद्धतीने समोसा कसा बनवावा हे दाखवणार आहे। तर चला तर सुरुवात करूया। मी 1 कप मैदा घेतलेला आहे, त्यात चवीनुसार मीठ घालूया। अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे, ओवा आपल्याला हाताने क्रश करून घालायचा आहे। आता हे सर्व मिक्स करून घेऊया। यामध्ये 2 चमचे तेल घालायचे आहे। आणि हाताने आपल्याला चांगले मॅश करून घ्यायचे आहे। याचं क्रम्बल टेक्स्चर होईपर्यंत आपल्याला मिक्स करायचे आहे। चोळून आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। आता यामध्ये आपल्याला थोडे पाणी घालून आपला असा घट्ट गोळा होतो, बघू शकता आपण, आणि पटकन फुटत आहे। याचा अर्थ आपला मोहन व्यवस्थित आहे। आता यामध्ये थोडे पाणी घालून आपण मळून घेऊया। अशा प्रकारे मी मळून घेते। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण घट्ट डो तयार केलेला आहे। आता आपण याला 5 मिनिटे रेस्ट देऊया, झाकून ठेवूया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले पीठ मुरत आलेले आहे। आता आपण याचे बॅटर बनवत आहोत। मी 3 बटाटे बॉईल करून थंड करून घेतलेले आहे। आता आपण या बटाट्यांना मॅश करून घेऊया। अशा प्रकारे मी मॅश करून घेत आहे। आपल्याला पूर्ण सॉफ्ट करून घ्यायचं आहे की याच्यामध्ये लम्स राहिले नाही पाहिजे। अशा प्रकारे आपण मॅश करून घेतलेले आहे। आता यामध्ये घालणार आहोत आपण 1 मोठा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल तिखट, थोडीशी हिंग आणि कसुरी मेथी। हे ड्राय मसाले यामध्ये घालून घेऊया। बारीक चॉप केलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि चवीनुसार मीठ। आता हे सर्व मिक्स करून घेऊया। आपल्याला छानपैकी मऊ करायचे आहे। यामध्ये बटाट्याचे पण चंक्स राहिले नाही पाहिजे। अशा प्रकारे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहे। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले मॅश केलेले आहे। आता पुढची तयारी करूया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले पीठ मुरलेले आहे। आता आपण याला थोडेसे सॉफ्ट करून घेऊया मळून। यावर थोडेसे पीठ लावून आपण असे थोडेसे सॉफ्ट करून घेऊया। आता आपल्याला यातून 2 गोळे करायचे आहे। आणि याची आपल्याला छानशी पोळी लाटून घ्यायची आहे।
असे सुके पीठ लावून घेऊया आणि पोळी लाटून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला पोळी लाटायची आहे. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली पोळी लाटून झालेली आहे. आता आपल्याला असे 8 भाग करायचे आहे. आपल्याला अशा प्रकारे कापून घेऊया. बघू शकता आपण अशा प्रकारे मी 8 भाग कापून घेतलेले आहे. आता आपल्याला एक एक पीस करून यामध्ये थोडे थोडे बॅटर घालायचे आहे. जास्तीचे बॅटर घालायचे नाही. छोटासा बॅटर अशा प्रकारे आपण छोटे छोटे बॉल घालून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी छोटे छोटे बॉल घालून घेतलेले आहे. आता आपल्याला अशा प्रकारे उचलून टाईटशी आपल्याला रोल करायचा आहे. अशा प्रकारे बघू शकता आपण अशा प्रकारे एक छानसा रोल बनवायचा आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे आपल्याला सर्व रोल बनवून घ्यायचे आहे. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी रोल बनवलेला आहे. अशाच प्रकारे सर्व बनवून घेते. एकीकडे आपण तेल तापण्यासाठी ठेवलेले आहे. आता ह्यामध्ये आपल्याला एक एक तळण्यासाठी टाकून देतोय. बघू शकता आपण अशा प्रकारे मी सर्व रोल टाकून घेते. बघा तर फ्रेंड्स, आपल्या रोल समोसा बनवून तयार झालेला आहे. खूप छानसे बनलेले आहे. अशा आपण समोसे बनवलेले आहे. खूप खस्ता झालेले आहे, गरम आहेत. अशा प्रकारे आपण नवनवीन पद्धतीने बनवलेले पदार्थ मुलांना खूप आवडतात. अशा प्रकारचे मी समोसे बनवलेले आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडलेली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी टमॅटो सॉसबरोबर सर्व केलेले आहे. अशा पद्धतीने आपण रोल समोसे बनवलेले आहेत. तर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.